आखाती देशातील तणावामुळे जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। या युद्धाचा मोठा परिणाम भारतावर देखील पाहायला मिळतोय। भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद पाहायला मिळत आहेत। नागरिकांना इंधनासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागतात। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सध्या केंद्र सरकारनं जैव इंधनाचा आक्रमक वापर सुरू केलाय। देशभरात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचा म्हणजेच E20 चा प्रयोग सुरू असतानाच आता सरकारनं थेट 85% इथेनॉल मिश्रण असलेल्या E85 इंधनाचा आणि त्यावर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युएल गाड्यांचा मास्टर प्लॅन तयार केलाय। मात्र गेल्या काही दिवसात सोशल मीडिया आणि वाहन चालकांमध्ये E20 मुळे गाड्यांचं नुकसान झालंय। मग आता E85 चा नवीन घाट कशासाठी? E85 इंधन काय आहे? या इंधनाचा खरंच फायदा होणार आहे का? E85 इंधनामुळे काय काय तोटे होऊ शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहतात LS मराठी। जैव इंधनामुळे वाहनांचं नुकसान होत असलं तरी इंधन तुटवड्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवली आहे। तसंच केंद्र सरकारला इंधन खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात। यावर केंद्र सरकार एकदाच तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे। इथेनॉलमध्ये हवेतील ओलावा किंवा पाणी शोषून घेण्याची तीव्र क्षमता असते। देशात जेव्हा 20% इथेनॉलचं मिश्रण सक्तीचं करण्यात आलं तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका 2001 ते 2021 या काळात बनवलेल्या जुन्या गाड्यांना बसला। या जुन्या गाड्यांचे इंजिन केवळ शुद्ध पेट्रोलसाठी डिझाईन केलेले होते। अचानक इंधनात इथेनॉलचं प्रमाण वाढल्यामुळे जुन्या गाड्यांचे रबर पाईप्स कडक होऊन तुटणं, फ्युएल पंप कमी होणं, ॲल्युमिनियमच्या भागांना गंज लागणं आणि गाड्यांचं मायलेज 5 ते 8% कमी होणं अशा अनेक तक्रारी समोर आल्या। या अनुभवांमुळे ग्राहकांमध्ये E20 बद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली। मात्र सरकारनं स्पष्ट केलं आहे की 1 एप्रिल 2023 नंतर बाजारात आलेल्या सर्व नवीन गाड्या या नव्या इंधनाला अनुकूल आहेत। अनेकांना असं वाटलं की E20 चा प्रयोग अपयशी ठरल्यामुळे सरकार आता E85 आणते, परंतु हा एक मोठा गैरसमज आहे। वास्तविक पाहता E20 मुळे भारताचे अब्जावधी रुपयांचे परकीय चलन वाचले असून हा प्रयोग सरकारी पातळीवर अत्यंत यशस्वी ठरल्याचं म्हटलं जात आहे। आता आणलं जाणारं E85 इंधन हे सामान्य गाड्यांसाठी नसून त्यासाठी पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या फ्लेक्स फ्युएल गाड्या बाजारात आणल्या जात आहेत। या नव्या गाड्यांच्या इंजिनमध्ये सुरुवातीपासूनच गंजरोधक स्टील, विशेष कोटेड पिस्टन आणि इंधन वाहिन्या वापरल्या जात आहेत, ज्यामुळे 85% इथेनॉलमुळे इंजिन खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल। ही इंजिनं 100% पेट्रोलवरही चालू शकतात आणि 85% इथेनॉलवरही तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतात। भारतासारख्या देशाला E85 सारख्या उच्च इथेनॉल इंधनाची तीव्र गरज आहे, कारण देश आपल्या एकूण गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्चे तेल परदेशातून आयात करतो। आखाती देशांमधील युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तणावामुळे तेलाचे दर वाढले की देशाची अर्थव्यवस्था कोलमडते। इथेनॉल हे देशांतर्गत पातळीवर ऊसाची मळी, मका आणि खराब झालेल्या धान्यापासून बनवलं जात असल्यामुळे पेट्रोलचे पैसे परदेशात जाण्याऐवजी थेट भारतीय शेतकऱ्यांच्या आणि साखर कारखान्यांच्या खिशात जातील। शेतकऱ्यांना देखील 4 पैसे कमवण्याची संधी मिळेल आणि भारतातील शेतकरी समृद्ध होईल। याशिवाय शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत E85 मुळे हवेतील घातक वायूंचे उत्सर्जन जवळपास 35 ते 40% कमी होते, जे प्रदूषणाच्या समस्येवर मोठं वरदान ठरणार आहे। इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा कमी असते, त्यामुळे E85 इंधनावर गाड्यांचं मायलेज तब्बल 25 ते 30% कमी होणार आहे। ग्राहकांचं हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक रणनीती आखली आहे। पेट्रोलवर लावणारा भरमसाठ कर इथेनॉलवर लावला जाणार नाही। त्यामुळे जर पेट्रोल 110 रुपये प्रति लिटर असेल तर E85 इंधन बाजारात 60 ते 65 रुपये प्रति लिटर या अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे। इंधनाची किंमत कमालीची कमी झाल्यामुळे मायलेज कमी होऊन ग्राहकांचा खिसा कापला जाणार नाही, उलट त्यांचा फायदाच होईल। याशिवाय फ्लेक्स फ्युएल गाड्यांवरील GST कमी करण्यासाठीही सरकार चाचपणी करत आहे। भारतात या तंत्रज्ञानाची सुरुवात केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष रस्त्यावर झाली आहे। टोयोटा कंपनीने जगातील पहिली 85% इथेनॉलवर चालणारी इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स फ्युएल हायब्रिड कार भारतात सादर केली आहे। मारुती सुझुकी आणि टाटा सारख्या दिग्गज कंपन्या यांच्या लोकप्रिय मॉडेलचे फ्लेक्स फ्युएल व्हर्जन आणण्याच्या अंतिम तयारीत आहे। दुचाकी क्षेत्रात बजाज आणि TVS सारख्या कंपन्यांनी त्यांच्या फ्लेक्स फ्युएल बाईक्स आणि रिक्षांचे यशस्वी प्रोटोटाइप तयार केलेत। एकंदरीत E20च्या सुरुवातीच्या गोंधळानंतर आता सरकार पूर्ण तांत्रिक तयारीनं आणि वेगळ्या ट्रॅकनं E85 ची पायाभरणी करत आहे। देशभरात या इंधनाचे पंप वेगानं उपलब्ध करणं आणि त्यांची किंमत पेट्रोलपेक्षा बरीच कमी ठेवणं या दोनच गोष्टींवर भारताच्या या आगामी इंधन क्रांतीचं यश अवलंबून असेल। मात्र हे E85 इंधनाचे फायदे झालेत, याचे काही तोटे देखील आहेत। इथेनॉलचं बाष्पीभवन पेट्रोलच्या तुलनेत खूप संथ गतीनं होतं, त्यामुळे हिवाळ्यात किंवा थंड हवामानाच्या ठिकाणी E85 इंधनावर चालणाऱ्या गाड्या लवकर सुरू होणार नाहीत। थंडीच्या दिवसात इंजिन सुरू करण्यासाठी लागणारी पहिली ठिणगी आणि उष्णता इथेनॉलमुळे पुरेशा प्रमाणात मिळणार नाही। E85 इंधनाचा पर्यावरणावर चांगला परिणाम होत असला तरी त्याच्या उत्पादनाचा निसर्गावर आणि अन्न साखळीवर विपरीत परिणाम होतो। इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि मक्यापासून बनवलं जातं।
भारतात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाची शेती वाढवावी लागेल. त्यासाठी अफाट पाण्याची गरज असते. आधीच भूजल पातळी खालावत असताना हा मोठा चिंतेचा विषय. दुसरीकडे जर मका, तांदूळ असे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर इंधन बनवण्यासाठी वापरले गेले तर भविष्यात देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अन्नपदार्थांचे दर वाढण्याचा धोका अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय. सध्या भारतामध्ये सर्व पेट्रोल पंपांवर 20% इथेनॉल मिश्रण असलेले E20 इंधनही पूर्णपणे पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे देशभरात 85% इथेनॉल असलेल्या E85 इंधनासाठी स्वतंत्र साठवणूक टाक्या, वेगळे टँकर्स आणि पंपावर स्वतंत्र नोझल बसवणे सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांसाठी अब्जावधी रुपयांचं आणि प्रचंड जिकिरीचं काम ठरणार आहे. सुरुवातीच्या काळात हे इंधन केवळ मोठ्या शहरातील मोजक्याच पंपावर उपलब्ध असेल. त्यामुळे लांबच्या प्रवासाला निघताना वाहन चालकांना इंधनाची चिंता सतावू शकते. त्यामुळे E85 इंधन फायद्याचं ठरणार आहे की तोट्याचं, कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.